ਚੱਲੇ ਤੂੰ ਮੁੰਝੇ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਸਾਈਕਲ ਤੇ ਬੈਠੋ ਮਾਰ ਕੇ ਛਾਲ 3 2 1 गो पेडल मारो जोर बूर जायला सगळे तयार आहात का? नमस्कार. आज स्नेहसंमेलनासाठी जमलेल्या सगळ्या पालकांचे मनापासून स्वागत. आपल्या शाळेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे स्नेहसंमेलन. स्नेहसंमेलनाविषयी शाळेची भूमिका थोडक्यात जाणून घेऊयात. दरवर्षी स्नेहसंमेलनाचा एक विषय, एक थीम असते. एकदा विषय ठरला की त्या अनुषंगाने मुलांची गप्पा, क्षेत्रभेट, गाणी, खेळ, पुस्तक वाचन, चित्र काढणे, व्यावसायिकांच्या भेटी, मुलाखती असे विविध उपक्रम घेतले जातात. वर्गातील प्रत्येक मुलाचा स्नेहसंमेलनात सहभाग असतो. कोणत्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे हे ठरवण्याचं मुलांना स्वातंत्र्य असतं. कार्यक्रमासाठी विषयानुसार नेहमीच नवीन गाण्यांचा शोध घेतला जातो. नाटक पालकांनी किंवा ताईंनी लिहिलेले असते. स्नेहसंमेलनात वेशभूषेवर खर्च केला जात नाही. मुलांकडे असणारे कपडे, वस्तू वापरून वेशभूषा केली जाते. कपडे भाड्याने आणले जात नाहीत. उत्कृष्टतेचा आग्रह नसतो, त्यामुळे कोणत्याही दडपणाशिवाय कार्यक्रम सादर केला जातो. अचूकतेचा आग्रह नसल्यामुळे कार्यक्रमाच्या सादरीकरणाचा निखळ आनंद मुलं घेतात. त्यामुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो. तोच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. स्नेहसंमेलनात आवर्जून इतर भाषेची गाणी घेतली जातात. कपडे, साहित्य, पाठपडदा यावर खर्च न करता उपलब्ध साहित्यातून ताई सजावट करतात. या कामात पालकही उत्साहाने सहभागी होतात. आत्ता खाली येताना आपण बघितलंच आहे, छानपैकी सगळी सजावट झालेली आहे आणि तुम्हाला विषयसुद्धा समजला आहे की आपला आजचा स्नेहसंमेलनाचा विषय आहे वाहने. एकदा आपण सगळ्या पालकांसाठी टाळ्या वाजवूया. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाच्या विषयासाठी त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे, त्यासाठी त्यांचे धन्यवाद. आजच्या धावपळीच्या युगात आपल्याला वाहने किती गरजेची आहेत हे आपण सगळेजण जाणतो आहोत. पण ह्या वाहनांमुळेच प्रदूषण, वाहतूक कोंडी, अपघात ह्या समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. पण आपण जर वाहतुकीचे नियम पाळणे, वाहन चालवताना जागरूक असणे, इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवणे, या प्रकारे आपण या समस्यांना उत्तरे देखील देऊ शकतोय. हा विषय खूपच मोठा आहे आणि वाहने नसते तर हा पण विषय खूपच मोठा आहे, पण त्याची कल्पना न केलेलीच बरी. आता आपण आपल्या पुढच्या विषयाकडे वळूया. आत्ता ताईंनी सांगितल्याप्रमाणे की स्नेहसंमेलनाचा जेव्हा विषय ठरला त्यावेळी मुलांसोबत विविध उपक्रम घेण्यात आले. चर्चा, गप्पा आणि काही ठिकाणी भेट पण आम्ही देऊन आलो आहे. तर आता आपण ते बघूया. बस बालवाडी 2च्या मुलांना आम्ही मेळा बस स्थानक बघण्यासाठी घेऊन गेलो होतो. मेळा बस स्थानकात जेव्हा मुलं गेली तेव्हा त्यांनी तिथले ऑफिसमधले काका, कंडक्टर, ड्रायव्हर, बुकिंग ऑफिस आणि बुकिंग ऑफिसमधल्या ताई या सगळ्यांशी त्यांनी गप्पा मारल्या. त्यांनी शिवशाहीमध्ये बसण्याचा आनंद देखील मुलांनी घेतला, कारण की गप्पांमध्ये असं लक्षात आलं होतं की बऱ्याच मुलं बसमध्ये बसलेलेच नाही आहे. त्यामुळे मुलांनी तिथे मेळा बस स्थानकात शिवशाहीमध्ये बसण्याचा आनंद देखील घेतला. त्यानंतर मुलांनी काही निरीक्षणं केली, ती थोडक्यात सांगते. मेळा बस स्थानकात खूप बस होत्या. लालपरी, शिवाई, हिरकणी आणि शिवशाही. पोलीस दादा आणि ताई देखील होत्या. खाऊचे, रसाचे, आईस्क्रीम, मोबाईल आणि पाण्याच्या बाटल्यांचे दुकाने होती. माणसं खूप जा-ये करत होती. काही गावांच्या नावाच्या पाट्या देखील त्यांनी लावलेल्या बघितल्या. बुकिंग ऑफिसमध्ये चौकशी पण केली. प्रवाशांकडे खूप सामान होते याचं देखील त्यांनी निरीक्षण नोंदवलं आहे. त्याचबरोबर शेत आणि बैलगाडीला पण भेट दिली. मुलांना शाळेच्याच बसने जलालपूरला शेत आणि बैलगाडी बघायला नेले होते. गाडीतून मुलांनी झाडं, घरं, इमारती, पेट्रोल पंप ह्या सगळ्याचं निरीक्षण केलं आणि गोदावरी नदी व भाताचं शेत बघितलं. त्यांनी शेतातल्या पायवाटेने पण जाण्याचा अनुभव घेतला आणि त्यांना तिथे बगळे पण दिसले होते.
मुलांनी सांगितले की ती शेतातली जी गाय होती तिला त्यांनी पेरूच्या झाडाला बांधलं होतं आणि शेतात नांगरणी पण त्यांनी प्रत्यक्षात करताना बघितली. पेरणी बघितली, त्यांनी बैलाला हात पण लावून बघितला आणि बैलाला पाणी पण प्यायला दिले. त्यानंतर तिथल्या बैलगाडीवाल्या काकांनी त्या बैलगाडीला जुंपून दाखवलं आणि त्यानंतर त्या बैलगाडीत मुलांनी मोठी चक्कर देखील मारली होती. मुलांनी शाळेत आल्यानंतर बैलगाडीचे काढलेले काही चित्र आहेत, बरेच चित्र आहेत, पण आपण ते नंतर पालक सभेला बघूया. त्यातले काही चित्र. त्याचबरोबर मुलांनी ट्रॅक्टरवर पण चक्कर मारली आणि हे पालकांमुळे शक्य झालं आहे. त्याच्यामुळे पालकांकरता पण टाळ्या. त्यानंतर एक दिवस आम्ही सातपूर अग्निशमन केंद्राला पण भेट दिली होती. तिथे आगीचा बंब मुलांनी बघितला. तिथल्या काकांनी त्यांना मुलांच्या नुसार त्यांनी थोडक्यात माहिती सांगितली आणि गाडीचा हॉर्न किंवा ती घंटा सगळं वाजवून दाखवलं मुलांना. याबरोबरच चाकावर चालणारी काही यंत्र बघितली. ही मुलांनी काढलेली चित्र आहेत. चाकावर चालणारी काही यंत्रे बघितली. क्रेन, डंपर, बुलडोजर, सिमेंट मिक्सर, रोड रोलर आणि मुलांनी काढलेली त्यांची चित्रे. या उपक्रमाचा एक विशेष भाग म्हणून मुलांनी व्हॅनवाल्या काकांची मुलाखत पण घेतली. आपले मानकर काका जे आहेत, व्हॅनवाले काका, त्यांची मुलाखत सगळ्या बालवाडीच्या मुलांनी घेतली होती. काकांना मुलांनी स्वतः गेटपासून घेण्यासाठी पण मुलं गेली होती आणि त्यांना हात धरून मुलं हॉलपर्यंत घेऊन आली होती मुलं. तेव्हा मुलांनी बरेच प्रश्न विचारले. प्रश्नांची संख्या भरपूर आहे, पण त्यातले काही निवडक प्रश्न तुमच्यासमोर मांडते. मुलांना खूप आनंद झाला होता त्यांचे व्हॅनवाले काका शाळेत आले होते म्हणून, आणि काकाही खूप खुश होते. काकांना त्यांनी विचारलं, तुम्ही किती तास व्हॅन चालवतात? तुम्ही किती तास व्हॅनमध्ये असतात? कधीपासून शाळेसाठी व्हॅन चालवतात? व्हॅन का चालवतात? व्हॅन चालवायची तुम्हाला प्रॅक्टिस होती का? त्यानंतर तुम्ही जेव्हा छोटे होतात तेव्हा तुम्ही गाडी चालवायचे का? गाडी चालवत असताना तुम्हाला पुस्तक वाचता येतं का? हे सगळे मुलांचे प्रश्न आहेत, म्हणजे आपण कल्पना पण नाही करू शकत. काका तुम्ही किती वेळा गाडीचा हॉर्न वाजवतात? तुम्ही जेव्हा गाडी घेतली तेव्हा ती कोणत्या शाळेत आणली होती? असे बरेच 15-20 प्रश्न मुलांनी काकांना विचारले. आणि मानकर काका म्हणजे व्हॅन ही 25 वर्षापासून चालवत आहेत. त्याचबरोबर आपल्या शाळेत पायलट दादा पण मुलांना भेटायला आला होता. त्यांनी पण मुलांशी खूप गप्पा मारल्या आणि मुलांना समजेल अशा भाषेत त्यांनी माहिती, व्हिडिओ आणि फोटो दाखवले. मुलांनी खूप छान प्रश्न विचारलेत. पण विमानाचे पंख हालत नाहीत तर विमान कसं काय उडतं? दादा तू किती तास काम करतोस? इतके तास प्रवास करून थकतोस का? तुझे हात दुखतात का? विमान किती मोठं असतं? विमान खाली उतरल्यावर त्याला टायर असतं का? किती टायर असतात? तुला विमान चालवताना भीती वाटत नाही का? शिकलेली मुलंच विमान चालवू शकतात का? तू शाळेत कसा आलास? त्यांना प्रश्न पडला होता की विमान घेऊन आला की काय दादा? विमानाला आग लागते तेव्हा पॅरेशूट असतं का? आग लागल्यावर शिडीने खाली उतरतात का? आग लागल्यावर विमान बंद पडते का? तुझ्या विमानात क्रॅशचे बटन आहे का? तुला विमान चालवताना गुदगुल्या होतात का? पुस्तक वाचून विमान उडवायला कसं काय शिकायचं?
आणि एक मुलगा होता, त्याने बोलून दाखवलं, विमानापेक्षा जर ट्रेन उडाली असती तर खूप साऱ्या लोकांना उडता आलं असतं. असे बरेच उपक्रम झालेत, त्यातले थोडक्यात आता इथे सांगितले. आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. मनापासून स्वागत. नमस्कार. तुमचा प्रवास छान झाला असेल, खात्रीच आहे मला, कारण तुमच्या मदतीला होती वाहनं. खरंच रे, या गाड्या नसत्या तर आपलं काय झालं असतं. आत्ता आहेत ना. चल पटकन चक्कर मारून येऊ आघाडीतनं. नेहमीची नाही बर का, ढगांची आणि जायचं कुठे तर चंद्रावर. आकाशाच्या आगगाडीतील ढगाढगांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे. आकाशाच्या आगगाडीतील ढगाढगांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे. गार्ड मास्तर सूर्याचा सिग्नल देतो माडाचा, गार्ड मास्तर सूर्याचा सिग्नल देतो माडाचा. पक्षी प्रवासी निरोप घेती, पक्षी प्रवासी निरोप घेती सख्या सोबती मित्रांचा. आकाशाच्या आगगाडीतील ढगाढगांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे. शिट्टी फुंकून टिटवीने दिला इशारा बसण्याचा, शिट्टी फुंकून टिटवीने दिला इशारा बसण्याचा. धापा टाकीत आला वारा, धापा टाकीत आला वारा, लगेच घेऊन गंधाचा. आकाशाच्या आगगाडीतील ढगाढगांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे. क्षितिजाच्या गावातून सुटली इंद्रधनुचा पूल करून या, क्षितिजाच्या गावातून सुटली इंद्रधनुचा पूल करून या. टेकड्या डोंगर टाकून मागे, टेकड्या डोंगर टाकून मागे, बघा चालली वेगाने. आकाशाच्या आगगाडीतील ढगाढगांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे. धुक्याचा मागे टाकून पुढे पुढे ती पळते गाडी. धुक्याचा मागे टाकून पुढे पुढे
एक राहिले ओळीत सारे उभे. आकाशाच्या आगगाडीतील ह्या गाडवांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे. हसायला काय झालं? बघ तू पण हसशील. आता फॅशन शो बघताना काय हसायचं? हा फॅशन शो साधा सुद्धा नाही, स्पेशल गार्डनचा फॅशन शो आहे. नमस्कार, माझं नाव आहे रेवा. आज मी फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतला आहे. त्याच्यात मी बस बनलेली आहे. केवढी सगळी माणसं पोटात बसून येते. लाल लाल बस आमची सगळीकडे जाते. नमस्कार, माझं नाव आहे वंशिका. आज मी फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतला आहे. तिच्यात मी बनली आहे द्रमटक. दगड विटा वारू माती, इकडून तिकडे नेणार कशी, द्रमटक येतो मदत करायला म्हणतो. दगड विटा वारू माती, इकडून तिकडे नेणार कशी, द्रमटक येतो मदत करायला म्हणतो. ही अशी अशी अशी. नमस्कार, माझं नाव आहे माया. आज मी फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतला आहे. त्यात मी फायर ट्रक बनली आहे. आग लागली पळा पळा, फायर ट्रकला फोन करा. पाणी घेऊन धावत येईल, आग विझवून परत जाईल. नमस्कार, माझं नाव आहे ध्रुवा. आज मी फॅन्सी शोमध्ये भाग घेतला आहे. त्याच्यामध्ये मी ॲम्ब्युलन्स बनली आहे. विव विव करत येते, आजारी लोकांना घेऊन जाते. ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या, पटकन पटकन जाऊ द्या. नमस्कार, माझं नाव आहे नौश. त्यात मी फॅन्सी ड्रेसमध्ये क्रेन बनलो आहे. गाडी बंद पडल्यावर, ट्रॅफिक जॅम झाल्यावर क्रेन येते, गाडी उचलते, आपला रस्ता मोकळा करते. नमस्कार,
आहे हर्षिका. मी आज फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेतला आहे. सिमेंट वाळून छोटात घालून लांब आवाज करून सिमेंट वाळून सगळं सिमेंटची सगळं घर बांधायला मदत करतो. नमस्कार, माझं नाव आहे काळजी पसरवली. शेतातल्या कामांना ट्रॅक्टर येतो मदतीला. अवघड काम सोडून बसतो. नमस्कार, माझे नाव आहे स्वराज. आज मी फॅन्सी ड्रेसमध्ये स्कूल बस बनलो आहे. मला घेऊन येते शाळेत, पहिलीला बघ देते बागेत. पिवळी पिवळी स्कूल बस पार्क होते मोठ्या जागेत. नमस्कार, माझं नाव आहे सम्यक. मी आज फॅन्सी ड्रेसमध्ये बनलो आहे भाजीची गाडी. कांदे बटाटे लसूण आले घेऊन येतात भाजीवाले. एवढी भाजी आणतात कशी, हातगाडीवर ठेवणशी. नमस्कार, माझं नाव बाजी. आज मी फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेतला आहे. कधी जातो कधी येतो पेट्रोल घेऊन. गावा टँकर लोकांना घरी देतो पाणी घेऊन. आवाज कसला येतोय? ओळखलं नाहीस तू? हेलिकॉप्टर आलंय इकडे. कुठे? आपल्या अंगणात. काही पण. चल चक्कर मारून येऊ. दऱ्या डोंगर बघू. मधून मधून फळांच्या बिया सुद्धा टाकू. कोणी बुडत असेल तर त्यांना सुद्धा वाचवू. हेलिकॉप्टर येईल आमच्या अंगणात. हेलिकॉप्टर
चल मेरे साथी. आता हिंदीतून सुरू झालास का? येतं का बोलता? हो हो, येतं आणि समजतं सुद्धा. मग आता ऐक पुढचं गाणं आणि अर्थही सांग मला. आगे धुआं पीछे धुआं सीटी बजा के आई, चुप 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 करके रेलगाड़ी आई. आगे धुआं पीछे धुआं सीटी बजा के आई, चुप 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 करके रेलगाड़ी आई. आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई. इतनी सारी बोगी जोड़ के अपने साथ लाई, हरा झंडा देख के गाड़ी झुक झुक चली आई. आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई. टिकट मास्टर बोले अपना टिकट दिखवाओ, सब अपना अपना सामान जल्दी बाजू हटवाओ. टिकट मास्टर बोले अपना टिकट दिखवाओ, सब अपना अपना सामान जल्दी बाजू हटवाओ. रेड झंडा देख के गाड़ी क्यों रुक गई? हे आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई. पहले गए दूसरे आए नए नए स्टेशन, ऊपर नीचे सब है सोए नहीं कोई टेंशन. पहले गए दूसरे आए नए नए स्टेशन, ऊपर नीचे सब है सोए नहीं कोई टेंशन. चलो चलो जल्दी से पीछे दूसरी भी आई. हे आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई. चना फुटाना आया, ठंडा आइसक्रीम भी आया, गर्मा गर्म चाय के साथ बड़ा पाव भी आया. चना फुटाना आया, ठंडा आइसक्रीम भी आया, गर्मा गर्म चाय के साथ बड़ा पाव भी आया. न जाने यहाँ बैठे बैठे नींद कैसी आई. हे आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई. गुफा में से निकली गाड़ी पहाड़ों पर चली, नीचे खाई झरना बेली नदी भी दिखाई. गुफा में से निकली गाड़ी पहाड़ों पर चली, नीचे खाई झरना बेली नदी भी दिखाई. मुझे मेरे मामा के गाँव लेके आई. हे आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई, आई रेलगाड़ी आई. आगे धुआं पीछे धुआं सीटी बजा के आई, चुप 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 करके रेलगाड़ी आई. आगे धुआं पीछे धुआं सीटी बजा के आई, चुप 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 करके रेलगाड़ी आई. आई रेलगाड़ी आई, 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 आई रेलगाड़ी
जोरात टाळे वाजवा, ऐकू येत नाहीये मला. आता तुला अर्थ सांगू, ऐक तर मग. एक रेल्वे. बस बस, मला समजलं तुला हिंदी ही भाषा समजते. म्हणूनच पुढचं गाणं सुद्धा हिंदी या भाषेतच आहे. ऐक, लक्ष देऊन आणि बघ सुद्धा. चक्के में चक्का, चक्के पे गाड़ी, गाड़ी में निकली अपनी सवारी. थोड़े आगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े आगाड़ी थोड़े पिछाड़ी. चक्के में चक्का, चक्के पे गाड़ी, गाड़ी में निकली अपनी सवारी. थोड़े आगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े आगाड़ी थोड़े पिछाड़ी. चुन्नू छबीले, मुन्नू हटीले, मखमल की टोपी, छोटू रंगीले, लल्लू बटाटा, लल्ली टमाटा, कामा बनेंगे गट्टू गठीले, पेट में इनके लंबी सी दाढ़ी. चक्के में चक्का, चक्के पे गाड़ी, गाड़ी में निकली अपनी सवारी. थोड़े आगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े आगाड़ी थोड़े पिछाड़ी. उम्र में कच्चे ये छोटे बच्चे हैं, भोले भाले हैं सीधे सच्चे. उम्र में कच्चे ये छोटे बच्चे हैं, भोले भाले हैं सीधे सच्चे. ठानेंगे जो भी करके रहेंगे, ये अपनी धुन के हैं पूरे पक्के. कोई न समझे इनको अनाड़ी. चक्के में चक्का, चक्के पे गाड़ी, गाड़ी में निकली अपनी सवारी. थोड़े आगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े आगाड़ी थोड़े पिछाड़ी. वा वा, खूपच छान. रेल्वेत बसलो, आगगाडीत बसलो, हेलिकॉप्टरमध्ये बसलो. आता मला बसमध्ये बसावं असं वाटतंय. बसचा आवाज, हॉर्नचा आवाज, टणटण आवाज मला खूप आवडतो. जशी तुझी इच्छा. चला तर मग.
swish, swish. The wipers on the bus go swish, swish, swish. All through the town. The signals on the bus go blink, blink, blink. Blink, blink, blink. Blink, blink, blink. The signals on the bus go blink, blink, blink. All through the town. The horn on the bus goes beep, beep, beep. Beep, beep, beep. Beep, beep, beep. The horn on the bus goes beep, beep, beep. All through the town. The motor on the bus goes vroom, vroom, vroom. Vroom, vroom, vroom. Vroom, vroom, vroom. The motor on the bus goes vroom, vroom, vroom. All through the town. The people on the bus go up and down. Up and down. Up and down. The people on the bus go up and down. All through the town. The babies on the bus go Wah, wah, wah. Wah, wah, wah. Wah, wah, wah. The babies on the bus go Wah, wah, wah. all through the town. The mommies on the bus go shh, 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 shh. The mommies on the bus go shh, shh, all through the town. The daddies on the bus go I love you, I love you, I love you, The daddies on the bus go I love you. All through the town. The wheels on the bus go round and round, round and round, round and round. The wheels on the bus go round and round, all through the town. बल्ले बल्ले म मोजाही मोजा. त्याच्या आधी होतं ना काहीतरी. नाही बोल. मजा आहे मजा, पण त्याच्या आधी खरंच होतं. डायरेक्ट पंजाबी. मग येतं बर का मला आणि समजतं सुद्धा. आता तुम्ही पण ऐका एक छानसं गाणं आणि टाळ्या वाजवायला विसरू नका हा. बसा तुम्ही. Zoom zoom ਅਸੀਂ ਚੱਲੇ ਤੂੰ ਜੇ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਸਾਈਕਲ ਤੇ ਬੈਠੋ ਮਾਰ ਕੇ ਛਾਲ 3 2 1 go ਪੈਡਲ ਮਾਰੋ ਜ਼ੋਰੋ ਜ਼ੋਰ 10 ਦਿਨ ਲੱਗ ਜਾਣੇ ਹੋਰ ਥੱਕ ਗਏ ਅਸੀਂ ਹੋ ਗਏ ਸਲੋ ਡਿੱਗ ਗਏ ਥੱਲੇ ਓਹ ਹੋ zoom zoom ਅਸੀਂ ਚੱਲੇ ਤੂੰ ਜੇ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਘਰ ਤੇ ਬੈਠੋ ਮਾਰ ਕੇ ਛਾਲ 3 2 1 go ਪਹਿਲਾਂ ਕਰੀਏ ਇੰਜ ਸਟਾਰਟ ਸਪੀਡ ਚੱਕ ਲੋ ਫੈਸਟ ਫੈਸਟ ਆ ਗਿਆ ਟ੍ਰੈਫਿਕ ਹੋ ਗਿਆ ਸਲੋ ਹੋਣ ਵੱਜਦਾ ਪੋ ਪੋ ਰਹਿ ਗਏ ਥੱਲੇ ਓ ਹੋ ਹੋ ਜ਼ੂਮ ਜ਼ੂਮ ਅਸੀਂ ਚੱਲੇ ਤੂੰ ਜੇ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਬਲੂਨ ਤੇ ਬੈਠੋ ਮਾਰ ਕੇ ਛਾਲ 3 2 1 go ਜਲਦੀ ਜਲਦੀ ਹਵਾ ਭਰੋ ਬਲੂਨ ਹੋ ਰਿਹਾ ਉੱਤੇ ਥੱਲੇ ਹਵਾ ਵਿੱਚ ਅਸੀਂ ਉੱਡ ਚੱਲੇ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਆ ਗਿਆ ਮੀਂਹ ਹੁਣ ਦੱਸੋ ਕਰੀਏ ਕੀ ਸਾਰੇ ਕਹਿੰਦੇ ਨੋ ਨੋ ਹਵਾ ਨਿਕਲ ਗਈ ਓ ਹੋ ਹੋ ਜ਼ੂਮ ਜ਼ੂਮ ਅਸੀਂ ਚੱਲੇ ਤੂੰ ਜੇ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਪਲੇਨ ਤੇ ਬੈਠੋ ਮਾਰ ਕੇ ਛਾਲ ਸੀ
बेल्ट कर लो टाइट मून तक बड़ी लंबी फ्लाइट प्लेन आ गया विच स्काई उड़दा जांदा हाई हाई प्लेन लगा शेक करन असी लिया फिर यू टर्न प्लेन नू कीता लो 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 थल्ले आ गए ओ हो हो ज़ूम ज़ूम असी चले ते मुंजे तुसी जाना मेरे रॉकेट ते बैठो मार के छाल असी छोटे साडा रॉकेट कटाल इंजन नू करो स्टार्ट उड़ गया रॉकेट करके ब्लास्ट सारे कहंदे सून सून पहुंचे असी ऑन द मून ऑन द मून ऑन द मून ज़ूम ज़ूम आ गए ऑन द मून मून पे लगदी धरती स्मॉल एलियंस नू की हंसी सती श्री अकाल सत श्री अकाल घूम लिया मून हुण असी चले मजा आ गया बल्ले 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 एक फक्त अनाउन्समेंट करायची होती. मी आनंदी, आम्ही तिघी 9वीत आहे. 9वीला आम्हाला उद्योजकता विषय असतो, तर त्याच्यासाठी आम्ही एक व्यवसाय करतो आहे. आम्ही लहान मुलांसाठी बुकलेट्स तयार केलेले आहेत, ज्याच्यात प्राण्यांची चित्र आहेत रंगवायला, त्यांचं नाव लिहिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दलची एक छोटीशी कविता पण आहे. तर तसं एक बुकलेट आम्ही बाहेर आत्ता ठेवलेलं आहे. खेळवाडीच्या पालकांनी बरीच नोंद पण त्यांनी ऑर्डर्स बऱ्याच बुक पण केलेल्या आहेत, तर तुम्हीही नक्की करा. एक नमुना बाहेर ठेवलेला आहे, तुम्ही नक्की बघा आणि आवडलं तर नक्की घ्या. आपल्या बालवाडी 1च्या 2 छोट्या छोट्या मित्रांनी रेवा आणि सम्यक यांनी निवेदन पण खूप छान केलं आहे. त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. स्नेहसंमेलनाच्या विषयानुसार मुलांशी वाहतुकीच्या नियमांबद्दल चर्चा झाली. मुलांशी बोलताना असे लक्षात आले की मुलांनी काही निरीक्षणे नोंदवली, ती मी सांगते. हेल्मेट न घालणे, सिग्नल मोडणे, सीटबेल्ट न लावणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहतुकीचे नियम न पाळणे आणि गाडी वेगात चालवणे, अशा अनेक चुका आपल्या मोठ्यांकडून होत असतात आणि मुलं ते बघतात बरं का. त्यावर आम्ही सर्वांनीच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा निर्धार केला आहे. आपणही या निर्धारात आमच्यासोबत सामील व्हाल अशी खात्री आहे. व्हाल ना? धन्यवाद. बघा हे सगळं आपण करतोय याकडे मुलांचं लक्ष असतं. हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्या शाळेतील संतोषदादा, भूषणदादा, आपले पालक प्रसाद मुळे, तसेच फॅशन शो आणि काव्यवाचन लिहिण्यासाठी गौरी पटवर्धन यांची मदत झाली. त्या सगळ्यांचे आभार. सजावटीसाठी खेळवाडी, बालवाडी 1 आणि बालवाडी 2च्या पालकांची पण खूप मोठी मदत झाली. त्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनाचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला नेहमीच श्रुती, प्रणव आणि धनंजय यांची मोलाची मदत होते. त्यांचे आभार. या कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था श्री पालवे हे बघतात. त्यांचेही आभार. आपल्या या स्नेहसंमेलनाबद्दल आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा जरूर व्हॉट्सॲप गटावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. धन्यवाद. आपला कार्यक्रम संपल्याचे मी जाहीर करते. त्यासोबतच याच्या पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तेव्हा लवकरात लवकर सभागृह तसेच पार्किंगसुद्धा रिकामे करावे ही विनंती. धन्यवाद.